वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते, मी शशांक घोम. मी प्रतीक लगरे. मी नकुल खेडकर. आपणा सर्व गौरी गणेश भक्तांचं स्वागत करतो. गुरुकुल एज्युकेशन सिस्टीम अमरावतीतर्फे सर्व गौरी गणेश भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्रातली संस्कृती ही जगातली अतिशय महत्त्वपूर्ण संस्कृती मानल्या जाते आणि या महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये गणेशोत्सव हा अतिशय उत्साहाने आणि आनंदात साजरा केला जातो. या गणेशोत्सवामध्ये ज्याची जे सुरुवात केली आहे ती लोकमान्य टिळकांनी केलेली आहे आणि लोकमान्य टिळकांचा उद्देश जो होता तो सर्व भाविक भक्तांना, आपले जे सर्व जनता आहे त्या जनतेला एकत्रित आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सर्व धर्म समभाव, त्याचप्रमाणे समानता यावी, मग यासाठी हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. आणि हा गणेशोत्सव जी काही परंपरा चालत आलेली आहे ती आत्तापर्यंत आपण अतिशय उत्साहाने आणि आनंदात आणि चैतन्याने साजरी करतो आहोत. अशीच ही प्रथा कंटिन्यू सुरू राहावी यासाठी तुम्हा सर्वांना मी आग्रहाची विनंती करतो की अशीच आपण प्रथा ही चालू ठेवू. त्यानंतर त्याचप्रमाणे महाराष्ट्रातला जो काही हा गणेशोत्सव आहे त्याचप्रमाणे गौरी पूजन हा सुद्धा उत्सव अतिशय आनंदाने साजरा करण्यात येतो. कारण की गौरी म्हणजे सौभाग्यासाठी ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत तर त्या आपल्या सौभाग्याचं अखंडितपणे जे काही वरदान मागतात तर त्यासाठी हा गौरी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. गौरी पहिल्या दिवशी येतात, दुसऱ्या दिवशी मिष्टान्नाचं जेवण करतात आणि तिसऱ्या दिवशी आपल्या घरी परत जातात. तर त्यासाठी ही गौरी पूजनाचा कार्यक्रम आपल्या इथे आयोजित करण्यात येतो. तर अशा प्रकारे गणेशोत्सव आणि गौरी पूजन हे दोनही अतिशय महत्त्वाचे सण आपल्या इथे साजरे करण्यात येतात आणि हा सण असाच साजरा होत राहो. त्याचप्रमाणे आपल्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. तसंच विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये अभ्यासाला अतिशय महत्त्वाचं स्थान देण्यात यावं. शिक्षण ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्याबद्दल मी नकुल खेडकर सरांना अशी विनंती करतो की त्याबद्दल पुढील चर्चा त्यांनी करावी. धन्यवाद सर. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आमचे जे व्ह्युअर्स आहेत त्या सर्वांना गणेशोत्सवाच्या आणि गौरीपूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज मी बोलणार आहे आमचे जे प्रिय विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. शशांक सरांनी खूप चांगली अशी इन्फॉर्मेशन आपल्याला शेअर केलेली आहे, ती म्हणजे की गणपती उत्सव का बरं साजरा करण्यात येतो, सार्वजनिक गणेश उत्सव बरं का, आणि त्याचे काय काय फायदे आहेत, का बरं नीड का बरं होती, गरज का बरं होती त्यावेळेला, आणि आता कंटिन्यू आपण कशा प्रकारे ते करतो त्याबद्दल सरांनी खूप छान असं मार्गदर्शन आपल्याला केलं. मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांना. ओके, तर बघा, गणेशोत्सव हा आपण साजरा करतो 10 दिवसांसाठी बरं का. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आपला जो उत्साह राहतो गणेशोत्सवाबद्दलचा हा कमी होत नाही आणि तो द्विगुणित होत राहतो दिवसानंतर. तर अशाच प्रकारे आपण विद्यार्थी दशेमध्ये असताना आपल्याला आपल्या अभ्यासामधलं जे काही आपलं मन राहतं तो जो आनंद राहतो अभ्यासाचा हा सुद्धा दिवस हा द्विगुणित होत करायला पाहिजे. कारण की आपला सेशन सुद्धा गणपती उत्सव हा जो 10 दिवसांचा असतो, आपला शैक्षणिक सेशन सुद्धा 10 महिन्यांचं असतं बरं का. जसं 10 दिवसांचं हे सेशन असतं गणपतींचं, असं सेशन आपलं सुद्धा असतं 10 महिन्यांचं. तर 10 महिने फक्त आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करून आपल्या भविष्याची पायाघडणी करायची असते. तर आणि गणपती बाप्पांना आपण विद्येचं आणि कुठलं पण शुभ कार्य जर चालू करायचं असेल तर पहिला मान हा गणपती बाप्पांना मिळतो. तर याबद्दल तुम्हाला काही मौल्यवान असं मार्गदर्शन या संदर्भात हे देतील ते म्हणजे आपले लाडके प्रतीक सर. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी तुम्हाला त्याबद्दल थोडीशी माहिती, त्यांचं मार्गदर्शन जे आहे ते शेअर करावं. खूप खूप धन्यवाद नकुल सर आणि शशांकचे सरांचे सुद्धा आभार की त्यांनी आपला बिझी शेड्यूलमधून वेळ काढून इथे आले आहेत आणि आपल्यासोबत चर्चेमध्ये सामील झाले आहेत. कारण हे दिवस जे आहे मित्रांनो, आजचा जो आहे महाप्रसादाचा दिवस आहे. म्हणजे त्या दिवशी जसं सरांनी सांगितलं की मिष्टान्न ग्रहण करतात गौरी गणेश आणि प्रत्येकाच्या घरी, प्रत्येकाच्या नातेवाईकांकडे, प्रेमसंबंधातले जे असतात त्यांच्या लोकांकडे सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण असतं आणि त्यामध्ये सुद्धा हे सर्व लोक आम्ही इथे आलो आहेत आणि चर्चा करतोय तुमच्यासोबत. एक लक्षात घ्या मित्रांनो, गौरी गणेशचा उत्सव सुरू आहे ना,
त्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी गणपती बाप्पाकडून शिकायला मिळतात. तुम्ही म्हणाल कशा सर? तर गणपती बाप्पांची जी शरीर रचना आहे त्यामधून जर आपण काही गोष्टी बघितल्या, जसं गणपती बाप्पांचं शरीर हे थोडं वेगळं आहे. तुम्हाला माहिती आहे की गजराज जे आहे त्यांचं जे आहे, आपण वरची मान जी आहे त्यांची लागलेली आहे गणपती बाप्पांना, तर त्यांचं जर आपण एक एक अंग व्यवस्थित आपण स्टडी केला तर बघा एक एक नवीन नवीन गोष्ट आपल्याला मिळेल. आणि आपल्या अभ्यासामध्ये, आपल्या जीवनामध्ये त्याचा समाविष्ट जर आपण त्याला करू शकलो तर त्याचा खूप फायदा आपल्याला लॉंग टर्म मध्ये होईल. कसा बघा, गणपती बाप्पांच्या कानापासून जर मी सुरुवात केली तर कान जे आहे गणपती बाप्पांचे थोडे मोठे आहेत, म्हणजे सुपासारखे कान आपण म्हणतो, बरोबर ना? सूप म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. नॉर्मल तुम्ही हत्ती जरी बघितला असेल त्याचे कान खूप मोठे असतात. तर त्यावरून आपल्याला कळतं की गणपती बद्दल सांगायचं आहे आपल्याला की कान जे आहे सर आपले मोठे आहेत ना, तर तुम्ही जास्तीत जास्त श्रवण केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त ऐकलं पाहिजे. म्हणजे कोणाचं ऐकलं पाहिजे का? चार चौकामध्ये बसल्या चौकामध्ये आणि काहीतरी टवाळक्या सुरू आहे ते ऐकून राहिले नाही. चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजे, चांगल्या लोकांसोबत राहिलं पाहिजे, त्या गोष्टी ऐकल्या पाहिजे. म्हणजे श्रवण जास्तीत जास्त करा तुम्ही, कारण 2 कान दिले आपल्याला, बरोबर? आणि ते जर गणपती बाप्पांचं बघितलं तर मोठे आहेत, म्हणजे जास्तीत जास्त आपण ऐकलं पाहिजे, बरोबर आहे? सोबतच जर आपण गणपती बाप्पांचे डोळे बघितलं, इतकं भलं मोठं शरीर आहे सर त्यांचं, पण डोळ्याकडे जर बघितलं आपण एकदम सूक्ष्म डोळे आहेत. यावरून आपल्याला सांगतात ते की तुमचं ऑब्झर्वेशन जे आहे, आज आजूबाजूचे जे वातावरण आहे त्यामध्ये तुम्ही सतर्क राहणं खूप आवश्यक आहे. आणि सतर्क राहण्यासाठी आपल्या शरीराला एक महत्वाचा अंग दिलेला आहे, जो म्हणजे आपले डोळे. त्यामुळे आपण सतर्क राहू शकतो. आणि ते कसं करायचं? सतर्क पण राहायचं, मग सूक्ष्म ऑब्झर्वेशन करायचं आहे, परीक्षण करायचे कुठल्या गोष्टीचं. एखादी गोष्ट आपण स्टडी करतोय ती का करतोय, त्याचा आपल्याला लाईफमध्ये काय बेनिफिट आहे, हे सूक्ष्म ऑब्झर्वेशन आपण केलं पाहिजे. विद्यार्थी जीवनामध्ये असताना सुद्धा, आणि काही पालक सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांनी सुद्धा आत्मसात केलं पाहिजे की सूक्ष्म ऑब्झर्वेशन आपल्या किती कामाचं होऊ शकतं. जसं मुंबईला हल्ला झाला होता सर, त्यामध्ये बऱ्याच लोकांनी, नागरिकांनी सूक्ष्म ऑब्झर्वेशन केलं की कसे हे टेररिस्ट आहेत, त्यांचे बॅग मोठ्या मोठ्या दिसत आहेत, स्पोर्ट्सच्या ज्या बॅग राहतात इतक्या मोठ्या राहत नाही. मग त्यांनी सुद्धा इन्फॉर्म केलं होतं. त्या लोकांमुळे पोलीस यंत्रणा जी आपली सतर्क झाली होती. म्हणजे आपलं ऑब्झर्वेशन जे सूक्ष्म जर असेल तर अभ्यास करतानाच नाही तर पूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला त्याचा बेनिफिट होऊ शकतो. आपण जर गणपती बाप्पांचं तोंड बघितलं ते दिसतच नाही, ठीक आहे? गणपती बाप्पांचं उदर खूप मोठं आहे, पण तोंड जर बघितलं तर आपण एकदम छोटंसं आहे त्यांचं मुख. म्हणजे याचा अर्थ असा होता की कमीत कमी बोला तुम्ही. मी असं म्हणत नाही की एकदम बसून जा तुम्ही घरी, कोणासोबत बोलूच नका, नाही, पण कमीत कमी बोला. विषयाला सोडून बोलू नका. चर्चा करताना चांगल्या लोकांशी चर्चा करा. अवांतर वाचाड जी आहे, वाचाड वृत्ती जी आहे ती आपल्याला खूप दूरवर घेऊ शकते. आणि त्याचे जे ड्रॉबॅक्स आहेत ना, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, नुकसान त्याचे खूप आहेत. मला इथे कोट आठवत आहे की आपले जे चार्ली चॅप्लिन्स आहेत त्यांनी एक कोट दिलं होतं की माझ्यामुळे जर कोणी हसत असेल, कोणी आनंदित होत असेल, मला खूप त्याचं काय म्हणतो मी त्याला एक माझ्या जीवनाचा चांगला क्षण मानतो. पण माझ्यामुळे जर कोणी दुःखी होत असेल तर सर्वात वाईट दिवस माझ्या जीवनाचा असेल, त्यांनी म्हटलं होतं. म्हणजेच आपल्या वाचाड बोलण्यामुळे कोणाची मनं दुखवल्या जात असतील तर त्याच्यासारखा का वाईट दिवस नाही मित्रांनो. ते आपले आई वडील राहू द्या, आपले मित्र राहू द्या, किंवा आपले कुठलेही रिलेटिव्ह राहू द्या, वाचाड बोलण्यामुळे तुमचं नुकसानच होणार आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बोला. तुमचं त्याच्यामुळे काय होतं, रेप्युटेशन टिकून राहतं. आणि जर आपल्याला अभ्यासाला फोकस पाहिजे असतो तो कमी बोलण्यामुळे आपल्याला येऊ शकतो. त्यासाठी सुंदर एक्झाम्पल घेतो सर आपण. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साधू संतांचं महत्व आहे. आणि कुठलाही साधू म्हटलं की आपण म्हणतो की तपश्चर्या करतात. तपश्चर्या करतात म्हणजेच काय, त्या शांत राहतात. म्हणजे सर्व काही आपल्या शरीरामध्येच आहे. आपली आपली हिंदू संस्कृती आपल्याला सांगते, फक्त तुम्ही त्याला प्रॉपरली ऐकत नाहीये. म्हणजे बाहेरचा आवाज जास्त असला ना की आतमधला आवाज येत नाही. तो जर तुम्हाला येऊ द्यायचा असेल तर तुम्हाला बाहेरचा आवाज बंद करायचा पाहिजे आणि नंतर आतमधला आवाज येऊ द्यायला पाहिजे. एक कोणीतरी म्हणून गेलाय की स्वतःशी जर तुम्ही बोलत नसाल, विवेकानंदांनीच म्हटलेलं आहे, स्वामी विवेकानंदांनी, की तुम्ही जर स्वतःशी बोलत नसाल डेली तर तुम्ही एका खूप महत्वाच्या व्यक्तीसोबत मीटिंग मिस केलेली आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांना माझं हेच म्हणणं आहे की सहनशक्ती थोडी राहू द्या, थोडा पेशन्स राहू द्या. आजकाल या सोशल मीडियामुळे आपली सहनशक्ती गेलेली आहे. कुठली गोष्ट आपण 5 मिनिटाच्या वरती ऐकून घ्यायला तयारच नाहीये. तसं होऊ देऊ नका. ऑब्झर्वेशन चांगलं ठेवा, ठीक आहे, आणि पेशन्स ठेवा. आणि गणपती बाप्पांचे जे 4 हात दिसतात आपल्याला, मल्टीटास्किंग शो करतात. ते मल्टीटास्किंग म्हणजे अभ्यास करत असताना आपण बऱ्याचशा गोष्टी केल्या पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी म्हणजेच काय, सर अभ्यास करताना आम्ही मूव्ही पण पाहायला पाहिजे का टीव्हीवर? नाही, अभ्यासाच्या रिलेटेड. म्हणजेच मला हे पण करायचं आहे, मला ते पण करायचं आहे. कारण आपल्याला विद्यार्थ्यांना एक विषय नसतो, आपल्याला बरेचसे विषय असतात, 4 विषय असतात.
आम्ही जर 11वी आणि 12वीचं उदाहरण घेतलं नकुल सर, तर महत्त्वाचे आपले 4 विषय असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी. तर समजून घ्या की 4 विषयांना आपल्याला जर डील करायचं असेल तर 4 हात आपल्याला लागतील. ते गणपती बाप्पांकडे आहेत. ठीक आहे, मग आपल्याकडे सुद्धा येऊ शकतील. त्यासाठी आपण 10 दिवस त्यांच्याकडे प्रार्थना करू की असे 4 हात आम्हाला फिजिकली तर देऊ नका, पण तेवढी क्षमता आमच्या शरीराची वाढवा की आम्ही 4 सब्जेक्टला म्हणजे बाकीच्या विषयांना सुद्धा हँडल करू शकू. मेंटल स्ट्रेंथ आहे. बरोबर सर, ती आपण वाढवू शकतो. यासोबतच आपली चर्चा समोर न्यायसाठी मी शशांक सरांना विनंती करतो की चर्चा समोर न्यावी आणि आपल्या विद्यार्थ्यांना खूप मोलाचं मार्गदर्शन जे त्यांनी अजून केलं नाही आहे ते करावं. मस्त आहे, धन्यवाद सर. सरांनी अतिशय योग्य प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. आणि सर, तुमचं जे म्हणणं आहे ते अतिशय बरोबर आहे, योग्य आहे. कारण की जर आपल्याला नॉलेज घ्यायचं असेल ना, सर्वात आधी त्याची सुरुवात होते श्रवणापासून. जोपर्यंत आपण दुसऱ्यांचं ऐकणार नाही तोपर्यंत आपल्याला नॉलेज मिळणार नाही. कारण की ऐकणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आपल्या इथे कसं सरांनी जसं सांगितलं की नॉलेज आपल्याला म्हणजे प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. कारण की स्टुडंट म्हटलं की त्यांना प्रत्येक सब्जेक्टचं नॉलेज असलंच पाहिजे. कारण की टीचर जरी स्पेसिफिक सब्जेक्टसाठी असले तरी स्टुडंटला सर्व विषयांचा अभ्यास करावाच लागतो. आणि यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे कॉन्सन्ट्रेशन. तर कॉन्सन्ट्रेशन अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मी एक तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांसाठी की जर शिक्षक शिकवत आहेत, टीचिंग करत आहेत, तर तेव्हा जर आपण कॉन्सन्ट्रेशनने फक्त त्यांचं ऐकलं जरी ना, तर तुमचा 50% अभ्यास तिथेच होतो. त्यानंतर जे काही करायचं आहे तर ते आपण घरी करू शकतो. याच पद्धतीने की बऱ्याच गोष्टी आपण अभ्यासामध्ये करू शकतो. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं सरांनी जसं म्हटलं की स्वतःचा आतमधला आवाज आपला बाहेर आला पाहिजे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे चिंतन. तर तुम्ही त्या चिंतनासाठी कमीत कमी रोजचे 5 मिनिटं तरी द्यावे, की ज्यामुळे 5 मिनिटामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन तर वाढेल. कारण की पहिल्या दिवशीच तुम्ही 5 मिनिटं बसू शकाल शक्यच नाही. कारण की तुम्ही करून बघा तर तुम्हाला पहिल्या दिवशी 30 सेकंद जास्तीत जास्त, त्यानंतर आठवड्याभराने तुम्ही 1 मिनिटावर याल. तर मला तरी असं वाटतं की 5 मिनिटासाठी यांना कमीत कमी 1 महिना तरी कंटिन्यू करावं लागेल. आणि कुठलीही गोष्ट जर सातत्याने केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं. आणि असं आहे ना सर की कुणी म्हटलंय की रिसर्चमध्ये सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे की एखादी गोष्ट जर आपण 21 दिवस करत बसलो, साधं उदाहरण घ्या की सकाळी उठायचं आहे, अलार्म लावून तुम्ही 21 दिवस उठा, तर 22व्या दिवशी तुम्हाला अलार्मची गरज नाही पडणार. गजरचं म्हणतो आपण, घड्याळामध्ये लावतो ना आपण, त्या गजराची गरजच पडणार नाही सर. असं प्रूव्ह झालेलं आहे सायंटिफिकली थेअरीमध्ये की 21 दिवस तुम्ही कुठले काम करा, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण हॅबिट, ही सवय आपल्या बॉडीची ती लागायला आपल्याला 21 दिवस लागतात. पण ती निरंतर झाली पाहिजे. 21 दिवस मग वर्षभरातले नाही बरं, 2 दिवस इथले या महिन्यातले, 3 दिवस तिकडचे, असे निरंतर म्हणजे कन्सिस्टंट. म्हणजे आज जर 1 तारीख असेल तर 21व्या तारखेपर्यंत तुम्ही ती करा. 22व्या तारखेला तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळाल सुरुवात होईल. त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स आवश्यक आहे सर. बरोबर आहे सर. बरोबर आहे. आणि आणि कुठलीही गोष्ट जर करायची ती अतिशय प्रामाणिकपणे करा. कारण की कुठलंही काम जर तुम्ही प्रामाणिकपणे करताय ना तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. त्यानंतर मी नकुल सरांना बोलतो की त्यांनी थोडं सांगा. तर बघा, गणपती बाप्पांबद्दल एक प्रसंग खूप नावाजलेला आहे. त्यांच्या आईवडिलांबद्दल, म्हणजे शंकरजी आणि पार्वती यांच्याबद्दल. तर काही असे म्हणजे जेव्हा दायित्व देण्यात येतं पुढच्या पिढीला, तर शंकरजी आणि यांचे जे आता शंकरजींचे जे मुलगा होता, समजा आपण गणपतीची यांना पूजा करतो त्यांची, यांच्याबद्दल याची जी कुशाग्र बुद्धी, बुद्धीची देवता म्हणून आपण यांना सगळं मानतो. तर असं एक प्रसंग होता त्यांच्याबद्दल की काही तिथं त्यांच्याबद्दल काही कॉम्पिटिशन झाली होती आणि त्यांना काय करायचं होतं, आपली पृथ्वी आहे, पृथ्वीची प्रदक्षिणा मारायची होती सगळ्यांना. मग जो कमी वेळेमध्ये ही प्रदक्षिणा मारेल, एक आता काल्पनिक कथा आहे, रिअली तशी होऊ शकत नाही, काल्पनिक आहे, तरी सुद्धा त्यातून बोध घेण्यासारखं खूप काही आहे. आपल्याला फक्त बोध घ्यायचा आहे, ना की ज्या नकारात्मक गोष्टी आहेत आणि काल्पनिक गोष्टी आहेत त्यांचा एक रिअलिस्टिक जे आहे, म्हणजे आपलं प्रास्ताविक प्रात्यक्षिक जे आपण म्हणू शकतो अशा प्रकारे नाही होणार काही, बट काल्पनिक आहे, पण त्यातून सुद्धा काही ना काही बोध घेण्यासारखं आहे. तर तशाच प्रकारे यातून सुद्धा, या कथेतून सुद्धा आपल्याला काही बोध मिळणार. त्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांनी नक्कीच त्याकडे बघायचं. तर बघा, जेव्हा त्यांना एक टास्क देण्यात आलं की तुम्हाला पृथ्वीची प्रदक्षिणा मारायची आणि कमी वेळेमध्ये मारायची आहे, तर सर्व धावू लागले पृथ्वी प्रदक्षिणा मारण्यासाठी. बट जे आपले गणेशजी आहेत यांनी काय केलं, आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा मारली. तर
तर त्यांना विचारलं की तुम्ही टास्क तर तुम्हाला दुसरी होती, पृथ्वीची प्रदक्षिणा मारायची आहे, जिथं आपण राहतो वगैरे तिथं प्रदक्षिणा मारायची आहे, तुम्ही तुमच्या आईवडिलांना म्हणजे की शंकरजी आणि पार्वतींनी यांनाच का बरं प्रदक्षिणा मारली? तर त्यांनी सांगितलं माझ्यासाठी माझं सर्व काही, माझं सर्वस्व जे आहेत ते म्हणजे माझे आई वडील, ते शंकरजी आणि पार्वतीजी. तर अशा प्रकारे त्यांचे जे कुशाग्र बुद्धीचं त्यांनी एक म्हणजे कमीत कमी वेळामध्ये त्यांनी ही टास्क जी आहे ही पूर्ण करून दाखवली. आणि म्हणून आपण त्यांना म्हणजे अशाच प्रकारे खूप सारे किस्से जे सांगितले जातात, त्याचपैकी त्यामधलाच एक हा किस्सा मी तुमच्या समोर सादर केला. तर अशाच प्रकारे म्हणजे आई वडिलांना खूप सुंदर. आई वडिलांना आपल्याला सर्व मुलांसाठी सांगतोय की आपले आई वडील जे आपल्याला सांगतात चांगल्याच गोष्टी सांगतात, वाईट कुठल्याच गोष्टी त्यांनी तुम्हाला सांगितलेल्या नसतीलच आणि सांगणार सुद्धा नाहीत बरं का. ते जे सांगतात त्या गोष्टींवरती खूप काटेकोरपणे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे जर तुम्हाला भविष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर. कारण की सोसायटीमध्ये म्हणजे आपल्या समाजामध्ये आपल्या आई वडिलांपेक्षा आपले गुड विचार, आपलं चांगलं बघणारे हे दुसरे कोणीच नाहीये. जेवढं चांगलं मार्गदर्शन ते तुम्हाला करू शकतात तेवढं चांगलं मार्गदर्शन कोणीच करू शकणार नाही. कारण की आपण काय आहोत, त्यांचे वंशज आहोत, त्यांचा अंश आहोत. आणि आपल्याला पुढे ज्या स्टेजला आपण आहे त्यापेक्षा पुढे पाहण्याचं त्यांचं पण स्वप्न राहतं की नाही आपला मुलगा मोठा झाला पाहिजे, आपली मुलगी मोठी झाली पाहिजे, चांगली शिकली पाहिजे, आपलं सगळ्यांचं नाव त्यांनी मोठं केलं पाहिजे आणि चांगली लाईफ समाजामध्ये त्यांनी जगली पाहिजे. हाच त्यांचा हेतू राहतो, ना की दुसरा काही. तर सर्व विद्यार्थ्यांना एक आग्रहाची अशी विनंती माझी मी प्रगट करतो की कसं आहे ना, शिक्षणाबद्दलची की शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये खंड पडता कामा नाही. तर अशाच प्रकारचा खंड तुम्ही सुद्धा तुमच्या शिक्षणामध्ये पाडू नका. आता स्कूल आणि कॉलेज जे काय आहेत हे ऑनलाईन चालू आहेत, नेटवर्कचा इश्यू आहे, तरी सुद्धा हार मारू नका. कारण तुम्ही जर आता हार मानली तर भविष्यामध्ये तुम्ही तिथंच राहसाल. अदर जे स्टुडंट्स आहेत ते पुढे निघून जातील. ओके, अदरचे स्टुडंट पुढे निघून जातील, तुम्ही तिथंच राहसाल. आपण जर म्हणतो की मी अभ्यास नाही केला, याचा अर्थ असा नाही मित्रांनो की बाकीच्यांनी सुद्धा अभ्यास सोडलेला आहे. कोणी ना कोणी तर अभ्यास करतच आहे आणि जो मेहनत करतोय सर त्याला तर त्याचं फळ मिळणारच आहे. तुम्ही म्हणता की मांजरीने डोळे लावले, तिला असं वाटतं की आपल्याकडे कोणी पाहत नाहीये, असं नाही. तिला वाटतं असं की आपण डोळे बंद केले म्हणजे कोणी आपल्याला पाहत नाही. पण तसं विद्यार्थी मित्रांनो असं करू नका. आणि तुम्हाला कळतं बरं काय बरोबर आहे, तुम्हाला कळतं की आपला टाइमपास होतोय, तरी तुम्ही ती गोष्ट सोडायला तयार नाही आहे, पटकन सोडून द्यायची, जास्त विचार नाही करायचे. आणि एक महत्वाचा आई वडिलांचा एक तुम्हाला बेनिफिट सांगतो. ज्यांना आई वडील आहेत त्यांना एक बेनिफिट सांगतो मी. ते इंडिकेटर्स आहेत तुमचे. इंडिकेटर्स म्हणजे कसं, आपल्याला धोका असेल तर राईट लाईट लागतो, बरोबर, आणि जर चांगलं असेल तर ग्रीन लाईट लागतो. तर बघा, तुम्ही एखादी गोष्ट करा आणि आई वडील तुमच्या समोर आहात, म्हणजे तुमच्या हातामध्ये खूप वेळपर्यंत मोबाईल आहे, तर त्यांचे एक्सप्रेशन जे असतात म्हणजे हावभाव जे असतात ते बदलून जातात. समजून जायचं की आपण जी गोष्ट करतोय ती चुकीची आहे, तेव्हाच ते सोडून द्यायचे. कारण तुमच्यापेक्षा त्यांनी उन्हाळी पावसाळी जास्त पाहिल्यात. तुम्ही जरी यंग जनरेशन आहात तरी त्यांना अनुभव जास्त आहे. तुमच्या फील्डचं त्यांना नॉलेज नसेल आणि त्यांना तुम्ही काय म्हणतो आपण त्याला मूर्ख बनवू सुद्धा नको. त्यांना माहित नाही आहे म्हणून आपण काही करतोय, बिलकुल. कारण तुम्ही ते करून काय कराल, स्वतःचं नुकसान कराल. आज मूर्ख तुम्ही कोणाला बनवताय? आई वडिलांना, की जे बिलकुल त्यांना. तर असं करा, म्हणजे आपण काही करतोय असताना त्यांचे हावभाव जर असे मस्त शांत आहेत, समजून जायचं काही आई वडिलांचे हावभाव शांत आहेत ना, आपण जी गोष्ट करतोय ती योग्य आहे. ते काय तुमचे इंडिकेटर्स आहेत. रेड लाईट आणि ग्रीन लाईट तुम्हाला असं दिसेल. बरोबर आहे सर? बरोबर. आणि शशांक सर अजून तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात, ऐकून घ्या. नकुल सरांनी छान पद्धतीने सांगितलं की जे गणेशजींनी जी पृथ्वी प्रदक्षिणा घातली ती आई वडिलांच्या भोवती घातली. म्हणजे यातून आपल्याला शिकण्यासारखं आहे की वेळेचं महत्त्व. कारण की कुशाग्र बुद्धिमत्ता म्हणजे कसं चाणाक्ष वृत्ती. कारण की आपण चाणाक्ष असलं पाहिजे की कुठल्या परिस्थितीत कुठला निर्णय घ्यायचा, कुठे काय करायचं याचं भान आपल्याला असणं गरजेचं आहे. नाहीतर आपण वर्क करतोय खूप हार्ड वर्क नाही करायचं, आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे. तर अभ्यास पण त्याच पद्धतीने करायचा आहे. आपल्याला अंधारामध्ये हातपाय नाही मारायचे आहे की प्रॉपर ठिकाणीच आपलं काम झालं पाहिजे, अशा पद्धतीने आपली कृती असली पाहिजे. दुसरी गोष्ट की वेळेला अतिशय महत्त्व द्या. कारण की वेळ ही खूप मौल्यवान गोष्ट आहे की वेळ एकदा जर निघून गेली ना पुन्हा आयुष्यात येत नाही. मी सर्वांसाठी सांगतो, कारण की जसं सरांनी सांगितलं, प्रत्येक सरांनी, की मोबाईलचा वापर कमीत कमी करा. कारण की कसं आहे, UPSC टॉपर
ज्यांनी आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की मी बिना मोबाईलचा, बिना सोशल जे काही हे असतं सोशल मीडियाचा वापर न करता मी UPSC टॉपर येऊ शकतो, तर बाकीच्या मुलांना मोबाईलची गरज काय? तर मोबाईल टाळा, कारण की मोबाईलचा वापर करू नका असं म्हणत नाही मी. मोबाईलचा वापर करा, पण काही लिमिट पुरता करा. आणि सर्व आईवडिलांना पण खूप आनंद होईल. दुसरी गोष्ट, कुठलीही गोष्ट करायची ना तर ती वेळेच्या आधी करा. कारण की आपल्याला जर काही दाखवायचं आहे, आपल्यातलं जे काही टॅलेंट दाखवायचं आहे, आपण जे काही सक्सेस होण्याच्या गोष्टी करतो ते आपल्या आईवडिलांसमोर होणं गरजेचं आहे. कारण की आईवडिलांना आपल्याला दाखवायचं आहे, कारण की कौतुक करणारे आपले आईवडील असतात, आपल्या घरचे असतात, आपले रिलेटिव्ह असतात. आणि वेळ निघून गेल्यानंतर आपण कितीही सक्सेस झालो तर आपल्या पाठीवर जी थाप पडते ती थाप असणं गरजेची आहे. ती थापच जर नसेल तर आपल्या सक्सेसचा काहीच अर्थ नाही. म्हणून मी गणपती बाप्पांना अशी एक प्रार्थना करतो की सर्व आपल्या विद्यार्थ्यांचं जे काही आहे तर ते भलं व्हावं आणि त्यांना त्यांचं जे काही सक्सेस आहे, जे काही टार्गेट आहे तर ते त्यांना मिळावं. आणि ही जी लॉकडाऊनची परिस्थिती आहे, स्कूल सध्या ऑनलाईन चालू आहे आणि पूर्वस्थिती जशी 1.5 वर्षा अगोदरची स्थिती होती ती परत यावी, त्या पूर्वीची स्थिती परत यावी. हा कोरोनाचा काळ लवकरात लवकर आपल्यामधून निघून जावा आणि आपण त्याच प्रकारे त्याच जल्लोषामध्ये गणेश उत्सव जसा आधी साजरा करायचो, लेझिम, ढोल, पथक आणि या सगळ्यांच्या नादामध्ये, तर यावर्षी तो अनुभवच वेगळा होता. बरोबर आहे. आणि तो नाद आता सुद्धा कानामध्ये घुमताना दिसतोय, गुंजतोय. बरोबर आहे. बरोबर आहे. हो हो. तर हा लवकरात लवकर हा काळ आपल्या जवळ यावा, त्यासाठी तुम्हा सर्वांचं योगदान हे खूप महत्वाचं आहे. कारण की यावेळेचा सार्वजनिक गणेशोत्सव जो आहे हा आपल्याला घरी बसूनच साजरा करायचा आहे. बाहेर जर निघचाल तर जी चैन आहे कोरोनाची हे पुन्हा त्याला स्ट्रॉंग होऊन जाईल. पुन्हा आता का सेकंड लॉकडाऊन लागलं होतं, आता थर्ड लॉकडाऊन लागण्याची शक्यता जी वर्तवल्या जाते त्याला आपल्याला साध्य नाही करून दाखवायचं आहे. ओके, त्याला टाळा बसवायचा आहे, म्हणजे त्याला ब्रेक करायचं आहे. ही चेन जी ब्रेक करायची आणि ब्रेक करायची आहे चेन, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला आपल्या ज्या काही सवयी आहेत बाहेर फिरण्याच्या, गर्दी या ठिकाणी जाण्याच्या, ह्या टाळायच्या आहेत. तर सोशल डिस्टन्सिंगचा यूज आपल्याला करायचा आहे, प्रॉपर मास्क आपल्याला विअर करायचा आहे आणि जे काही प्रोटोकॉल्स आपल्याला गव्हर्नमेंटनी, आपल्या आरोग्य विभागाने आपल्यासाठी दिलेले आहे, सर्व नागरिकांना दिलेले आहेत, त्यांचं काटेकोरपणे आपल्याला पालन करायचं आहे. तर एवढे बोलून मी माझे सदैव आपला बाप्पांचा आशीर्वाद जो आहे, आमच्या पाठीशी जे बाप्पा आहे त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी. पण सोबत आपण जी आपली नीतिमत्ता आहे ती बिघडू न देता, आपल्याला जे वाईट वाटतं ते वाईटच आहे, जे चांगलं वाटतं ते चांगलंच आहे. आणि समजून घ्या, थोडे जागे व्हा, असे झोपले राहू नका. ऑलरेडी तुमच्याकडे खूप वेळ आहे बेटा. याच्यासारखा सर गोल्डन टाइम नाही यांच्याकडे. कॉलेज नाहीये, स्कूल नाहीये, वाचलेला आहे, वेळच वेळ आहे आपल्याकडे. तर आजूबाजूने जे काही असेल ना बेटा, शिकवणी आहे, ट्युशन क्लासेस जे आहेत, ठीक आहे, त्याचा थोडा उपयोग घ्या. बरेच लोक, पॅरेंट लोक सर दिसतात व्यवहारिक राहतात. अरे काय व्यवहार करताय तुम्ही? अरे बरं आहे ना, एक्झाम नाही होते, ट्युशन लावायचं काम नाही, खर्च वाचतोय. खर्च वाचत नाही आहे, खर्च वाढतोय. असे बरेच विद्यार्थी आम्ही पाहतोय की जे ट्युशन न लावता, काही अभ्यास न करता 11वीला आलेले आहे, ग्रॅज्युएशनला चाललेले आहेत आणि त्यांना काहीच समजत नाहीये. मग तिथे जाऊन विनाकारण टेन्शन घेण्यापेक्षा आतापासून थोडं थोडं अभ्यास करत जर गेलो आपण, लावायचे ना आजूबाजूने ट्युशन क्लासेस बरेच आहेत मित्रांनो. घ्यायचा त्याचा उपयोग. तुमच्या परिचयाचे, जसं आपलं गुरुकुल एज्युकेशन सिस्टम अमरावती आहे, आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला सोडलंच नाही सर. हा. आणि सर पालकांना सुद्धा आपण एक विनंती करू इच्छितो की तुम्ही त्याचा विचार करू नका. माफक फी मध्ये सर्व लोक शिकवायला तयार आहे. आपला भारत आहे, काही जास्त फी आपल्याकडे नाहीये. तुम्ही त्याचा विचार जर आता कराल तर भविष्य जे आहे विद्यार्थ्यांचं खूप धोक्यामध्ये जाईल. तुम्ही जे शिकला आहात त्यांना अजून माहित नाही आहे. विनाकारण तुम्ही असंच व्यावहारिक राहाल, त्यांचं आयुष्य जे आहे समोरचं तुम्ही बिघडून बसाल, गमावून बसाल. त्यांच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यूज राहतात नाही, ज्याला आपण मूल्य शिक्षण म्हणतो, ते चार चौघांमध्ये राहून, समाजामध्ये राहून येतं, ते येणार नाही. नाही शाळा चालू आहे तर ट्युशन क्लासेस जे सोशल डिस्टन्सिंग सुरू आहे, जसं आपल्याकडे सुद्धा आपण सोशल डिस्टन्सिंग पाडतो सर, तसं त्यांना पाडू द्या आणि त्यांना पाठवा. एक व्यवहार जो आहे तो थोडासा बाजूला सारा आणि थोडं प्रॅक्टिकल व्हा, की ज्ञान जे आहे, कारण कुठली गोष्ट असं वाचल्याने वाचत नसते. आपण म्हणतो ना की आपण इकडनं जाऊ तर आपल्याला फिरा पडणार नाही, वाचून जाईल, असं होत नसतं. सगळं सारखंच राहत असतं. त्यामुळे थोडं व्यवहारातून बाहेर या आणि शिक्षण जे आपल्या आयुष्यासाठी खूप मोठा पाया असतो
ते विद्यार्थ्याला द्या पालकांना. एक माझी विनंती आहे, आम्हाला सर्वांची विनंती आहे. तुम्हाला काय वाटतं सर? बरोबर आहे सर, अगदी बरोबर. कारण की सर्वांना मी तेच सांगतोय की कारण की आपले जे विद्यार्थी आपण घरी बसून ठेवतोय आणि फक्त काही पैशांसाठी आपण त्यांना घरी बसवतोय, त्यांना नॉलेजपासून आपण दूर ठेवतोय, त्यांचं जे ज्ञान वाढणार आहे त्यापासून आपण दूर ठेवतोय. त्यांना घरीच बसून ठेवू नका, त्यांना थोडंसं निघू द्या, त्यांना थोडंसं शिकवणी वर्ग लावा, त्याच्याकडून अभ्यास करून घ्या. आणि हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि मी तरी प्रत्येक पॅरेंट्सला पण आणखीन एक विनंती अशी करतो की आपल्या मुलासाठी कमीत कमी रोजचा 1 तास तरी काढा. कारण की खरी जी संपत्ती आहे ती आपली मुलंच आहे. कारण की आपण जे काही मोठी मोठी कार घेऊ, घर घेऊ, त्यानंतर बऱ्याच वस्तू घेऊ, ही आपली खरी संपत्ती नाही आहे, त्या शोभेच्या वस्तू आहेत. पण जी खरी प्रॉपर्टी आहे, खरी इन्व्हेस्टमेंट मी जी काही करतोय ना आपण, तर ती विद्यार्थ्यांवर आपण काय करतोय, किती त्यांना वेळ देतोय, त्यांच्याकडून किती करून घेतो, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि याच बोलल्यावर शशांक सरांचा मला एक किस्सा आठवतो की एक रोनाल्डो म्हणून एक फुटबॉल प्लेअर आहेत, नावाजलेल्या, सर्व जे फुटबॉल मॅच पाहत असतील सर तुम्हाला माहिती असेल. तर त्यांच्या मुलांनी लहानच आहे तो, त्यांना आयफोन मागितला. तर त्यांचं उत्तर सर ऐकण्यासारखं आहे. त्यांनी म्हटलं की मी याला आयफोन देणार नाही, पण याला असं शिक्षण दिलं की याच्यासाठी आयफोन जी वस्तू आहे ती खूप महागडी आहे, ती नॉर्मल होऊन जाईल. आपण विद्यार्थ्यांना त्या वस्तू द्यायला नाही पाहिजे, मी तर म्हणतो, कारण त्या गरजेच्या नाही आहेत. ज्या गोष्टीने आपलं आयुष्य सर थांबणार आहे त्या आपण घेतल्या पाहिजे. जसं म्हणतात आपल्याकडे अन्न, वस्त्र, निवारा, आणि आता मी म्हणतो आरोग्य आणि शिक्षण, या 2 गोष्टी ऍड झालेल्या आहेत. आरोग्य उत्तम जर असेल तुमचं, तुम्ही काही करू शकता. आता बघितलं आपण आरोग्याची काळजी घ्यायसाठी सर आपण लॉकडाऊनमध्ये आहे सर, नाही तर काय, लॉकडाऊनचा पर्पज काय तोच आहे. आणि शिक्षण सर ते सर्वात महत्वाचं आहे, कारण त्यावर आपण लाईफमध्ये ऑन दी ट्रॅक राहतो, त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. नाहीतर काय होईल, गुन्हेगारीकडे पोरं वळतील. आजकाल आपण बघतो सर, गेम खेळताना पोरं दिसतात तर अक्षरशः अंगावर काटे येतात. गेम कशाचे असतात तर गन फायरिंगचे. काय देतोय आपण त्यांना त्यातून? म्हणजे व्हायलेन्स जो आहे, आपण ज्या देशातून येतो, आपला गांधीजींचा देश आहे, अहिंसा आपला एक बेस आहे. त्या अहिंसेच्या देशामध्ये पोरांना गेमही आवडतात. कशाचे सर? हिंसा करण्याचे. पालकांनी विशेष लक्ष द्यायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी थोडं समजून घ्यायला पाहिजे. दादांना तुम्हाला कळतंय बेटा काय चुकीचं आहे. हो बिलकुल बिलकुल, आम्हाला माहित पण नाही. मुलं म्हणजे अक्षरशः पागल होत आहेत, बिलकुल सर, मेंटली डिस्टर्ब होत आहेत. आणि खरंच पालकांनी गांभीर्याने या गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज आहे. आणि आता जर ही कंडिशन असेल तर पुढे चालून मग तर तुम्ही विचार करू शकता. कसं आहे ना, आता हे जे मी बोलतोय हे पालकांसाठी मेन म्हणजे, आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. कसं असतं, जेव्हा एखादा आर्मी मॅन, एखादा सोल्जर जो आहे, हा आपल्या देशाच्या बाउंड्रीवरती जाऊन आपल्या देशाचं रक्षण करतो, त्याच्यावर जेवढं प्रेशर असतं, जेवढी जिम्मेदारी असती आपल्या देशाची, की आपल्या देशाचा जेवढा मान त्याला राखायचा असतो, तेवढी जिम्मेदारी ही आपली आतमध्ये राहून सुद्धा आहे. विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यांना, त्यांना सुद्धा, ते सुद्धा देशाची मदत करू शकतात. कशा प्रकारे? तर अभ्यास करून. हो खरंच अभ्यास करून. कारण की जर तुम्ही अभ्यास करसाल, चांगले व्यक्ती होसाल, सोसायटीमध्ये राहसाल, समाजामध्ये राहसाल, तर नाव कोणाचं मोठं होणार? आपल्या देशाचं. बरोबर आहे, आपल्या देशाचं. एक प्रकारची देशसेवाच झाली ना. तर आपण देश सेवा करण्यासाठी आपल्याला बॉर्डरवर जाण्याचं काम नाहीये. आपण आपल्या घरी राहून, सुरक्षित राहून, चांगल्या प्रकारे अभ्यास करून, आपल्या सोसायटीसाठी चांगलं वर्क करून सुद्धा आपण आपल्या देशासाठी, देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावू शकतो. कुठलंच काम लहान नसतं. बिलकुल. आणि याच गणेशोत्सवामध्ये आता पुढे तर खूप सारे प्रोग्राम चालूच राहतील, सण वगैरे आपल्याकडे चालूच राहतील. त्या सगळ्यांमधून आपण काही वेळ काढून स्वतःमध्ये काही स्किल डेव्हलप करायचे आहे, की जेणेकरून आपण आपल्या समाजामध्ये आपल्याला एक चांगली मान, प्रतिष्ठा ही जोपासल्या गेली पाहिजे. तर नेक्स्ट बोलण्यासाठी मी सरांना आमंत्रित करतो. आता गणेशोत्सवाचा आपण उत्सव साजरा करतोय हे, आणि हे 10 दिवस जे आहे, तर त्या संदर्भात मी थोडंसं आणखी सांगतो की विद्यार्थ्यांना, की ज्या प्रकारे आपण वेळेवर नियोजित त्यांची आरती करतो, त्यांचं पूजन करतो, त्यांना आहार देतो, त्यांचा उपहार दाखवतो, याच पद्धतीने आपल्या जीवनात पण आपल्या आरोग्यासाठी आपण वेळेवर जेवण करणं गरजेचं आहे, वेळेवर आराम करणं गरजेचं आहे, स्वतःची निगा राखणं गरजेचं आहे, स्वच्छता राखणं गरजेची आहे, त्याचबरोबर आपल्या घरच्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर झोपण्याची वेळ
ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण की झोपणं म्हणजे आपलं जवळजवळ कमीत कमी 6 तास ते 7 तास आपली पूर्ण झोप झाली पाहिजे, कारण की आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की जर आपली इम्युनिटी पॉवर वाढवायची असेल तर आनंदित राहणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण फिजिकली फिट राहणार नाही, त्यानंतर आपलं आरोग्य चांगलं राहणार नाही, तोपर्यंत आपण फ्रेश राहणार नाही, चैतन्यमय वातावरण आपल्या घरात राहणार नाही. नाहीतर फक्त मोबाईलमध्ये जर आपण राहिलो तर आपल्या घरात 4 व्यक्ती असतात, 4ही व्यक्ती मोबाईलमध्ये असतात, बोलणारं कोणीच नसते. तर मोबाईल थोडेसे बाजूला ठेवायचे आणि घरच्यांशी चर्चा करायची आणि जे काही घरात आनंदाचं वातावरण असते किंवा जे काही आपण काय म्हणतो त्याला, एखादा किस्सा घडला त्यानंतर आनंद व्यक्त करतो, हसतो, तर यामधून सुद्धा इम्युनिटी पॉवर वाढते. इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी फक्त काहीतरी खाण्याचीच गरज आहे अशातला भाग नाही आहे. तर आपण किती आनंदित राहतो आणि फ्रेश राहतो, कुठल्या गोष्टी प्रॉपर करतो, यासुद्धा खूप मॅटर करतात. म्हणून सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची. आणि त्याचबरोबर आरोग्यवर्धक वातावरण सर्वांनी तयार होईल असं आपल्या गुरुकुल एज्युकेशन सिस्टीमने बऱ्याचशा गोष्टी सुरू केल्यात. म्हणजे आम्ही रविवारी जे पोरं घरी असतात म्हणजे मोबाईलला सर हात लावतातच, तर आम्ही सर्व मिळून एक टास्क सुरू केलेला आहे नवीन नवीन. म्हणजे पोरं इथे येतात, जसं कॅरम कॉम्पिटिशन आहे, मागे राखी पौर्णिमा झाली तर राखी कॉम्पिटिशन आहे, गणेशोत्सव चेस कॉम्पिटिशन झाली, तर त्याचे दूर आले पाहिजे. त्याचे व्हिडिओज तुम्हाला इथे वरच्या लिंकमध्ये मिळून देईल, तुम्ही बघू शकता. म्हणजे कसे पोरं इन्व्हॉल्व्ह होतात हळूहळू त्यामध्ये. त्यांनी काय होतं, आपण पोरांना म्हटलं की मोबाईल वापरू नका, मी पालकांसाठी सांगतोय बरं, स्पेशली वापरू नका, त्यांनी होत नाही. त्याला काहीतरी दुसरं द्या, मी पर्सनली सांगेल, म्हणजे जेणेकरून तो त्यापासून दूर जाईल. बिलकुल सर. आणि मोबाईल गेम्स वगैरे खेळतात त्याबद्दल एक आठवलं, आमचा एक प्रोग्राम आहे म्हणजे जावा कोडिंग जे आहे ते आम्ही मुलांना शिकवतो. त्यामध्ये तर जे गेम्स तुम्ही मोबाईलवर खेळता बाळांनो, ते गेम्स जर तुम्ही बनवलेत, तुम्हाला बनवता आलेत, तर किती छान होईल. जी इमॅजिनेशन तुमची आहे त्या प्रकारे तुम्ही गेम बनवू शकता. आणि हे सगळं शिकवलं जातं आपल्या जावा कोडिंगमध्ये. आणि जावा कोडिंगमध्ये तुम्हाला निरनिराळ्या गोष्टी माहीत होतील की गेम्स कसे बनवायचे, ते प्ले कसे करायचे, की आणि अशा गोष्टी ज्या आहेत ह्या आपले जे एक्सपर्ट्स आहेत प्रज्वल सर यांच्यातर्फे तुम्हाला माहिती पडेल. तर असं जर कोणाला इंटरेस्ट असेल की मोबाईलचे गेम सुद्धा आम्हाला शिकायचे आहेत, तर आमचं इन्स्टिट्यूट जे आहे गुरुकुल एज्युकेशन सिस्टीम अमरावती, हे आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. सोबतच पहिलीपासनं ते PhD पर्यंत, ओके, PG पर्यंत नाही तर PhD पर्यंत हे पूर्ण एज्युकेशन आम्ही प्रोव्हाइड करतो अमरावतीमध्ये, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोड्समध्ये. तर कुठले पण विद्यार्थी असोत, जे संपूर्ण महाराष्ट्रामधले असोत या कुठले पण असोत, ज्यांना जे काही मार्गदर्शन पाहिजे असेल एक्सपर्ट्सच्या हातून, हे आपल्याकडे, आपली टीम फक्त एवढीच नाही, खूप मोठी टीम आहे. आणि पूर्ण म्हणजे संपूर्ण त्याबद्दल थोडं तुम्हाला इन्फॉर्मेशन आपले लाडके शशांक सर देतील, अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या इथे सर्व जे काही फॅकल्टीज आहेत, जे काही आपण घेतोय की 1st to 12th पर्यंत, त्यानंतर BSc, MSc, ॲग्रिकल्चर, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, त्याचबरोबर बँकिंग, त्यानंतर रेल्वेच्या एक्झाम्स आहेत त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनचे आहेत, त्यानंतर स्पर्धा परीक्षा ज्या काही सर्व आहेत, MPSC, UPSC, त्याच पद्धतीने नेट सेटचे क्लासेस आहेत, त्यानंतर PhD एंट्रन्स टेस्ट आहेत. कारण की नेट सेटचे क्लास आणि PhD एंट्रन्स टेस्टचे जे क्लास आहे तर ते जवळपास आपल्या अमरावती विभागात नाही, तर ते नांदेडला होतात, नांदेडनंतर आपल्या अमरावतीला आपल्या इथे होतात गुरुकुल एज्युकेशन सिस्टीम अमरावती येथे. आणि प्रत्येक क्षेत्रात एक्सपर्ट असे टीम आहेत. प्रत्येक क्षेत्रातले जे टीचर आहे ते त्या सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट आहेत आणि त्यांनी गोल्ड मेडलिस्ट पण आपल्याकडे बरेच स्टाफ आहेत आणि त्यांच्या नॉलेजचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त व्हावा, हा आमचा उद्देश आहे. आणि गुरुकुल एज्युकेशन सिस्टीम यामध्ये आम्ही हे सर्व देण्याचा प्रयत्न करतो, कारण की एकाच ठिकाणी सर्व आपल्याला मिळावं, हा आमचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. की त्यांना कुठे फिरण्याची गरज नाही, की तुम्हाला जर कुठल्या तरी कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायची आहे, कुठल्या तरी कोर्सबद्दल माहिती घ्यायची आहे, तर त्यासाठी कुठे जायचं, कुठल्या इन्स्टिट्यूटला जायचं, कुठे सर्च करायचं, याची गरज तुम्हाला पडणार नाही. जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आमच्याशी संपर्क साधावा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता. त्यांना असं वाटतं की या कोर्सेससाठी इंटरेस्टेड आहोत, जसं नकुल सरांनी सांगितलं आपल्याला की कोडिंग थ्रू आपण गेम बनवू शकतो. सर खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तो, की तुमचा टाइम घेऊन ते लोक अर्निंग करून राहिले, पैसे कमवून राहिले, त्यापेक्षा तुम्ही त्यांना कंट्रीब्यूट करा ना. तुम्ही सुद्धा कमवू शकता. बिलकुल बिलकुल या एजमध्ये सुद्धा कमवू शकता. बिलकुल. त्याच पद्धतीने जावा कोडिंग म्हणजे पायथन वगैरे आहे, तर जॉब प्लेसमेंटसाठी त्याचा बराच फायदा होतो. ज्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, इंजिनिअरिंगचे स्टुडंट खास करून,
त्यांना जॉब प्लेसमेंट हवी आहे, फॉरेनमध्ये जॉब प्लेसमेंट हवी आहे, तर त्यासाठी हा जावा कोडिंगचा प्रोग्राम अतिशय महत्त्वाचा आहे. कारण की आपल्या इथे जे शिकवतात प्रज्वल रोंगे सर, तर ते 2000+ प्रोफेशनल्सला शिकवलेलं आहे त्यांनी. आणि त्यांचे क्लासेस सकाळी 3 वाजता चालू असतात. चे स्टुडंट सर्व ते हँडल करतात. मेन म्हणजे की इंडियामधलेच नाही, ओके, इंडियामधलेच नाही तर फॉरेन मधले स्टुडंट सुद्धा त्यांना अटॅच आहेत. आणि मॉर्निंग कसं, आता मॉर्निंग आपले 3 वाजता म्हणजे आपल्याकडे पूर्ण रात्रच असते, बट विदेशामध्ये फॉरेनमध्ये दिवस असतो, संध्याकाळ असतो, तिथं दिवस असतो, ते वर्किंग डे असतो त्यांचा चालू. तर तेव्हापासून आपले जे प्रज्वल सर आहेत हे ऑनलाईन क्लासेस त्यांचे कंडक्ट करतात कंटिन्यू मध्ये. तर असं एक चांगला मार्गदर्शक तुम्हाला मिळणार, जे की ज्यांना ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे आणि त्यांच्या त्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहेत. तर मी तर एक आग्रह करणार तुम्हाला की तुम्ही नक्कीच अनुभव घेऊन बघा. ज्यांना आवड जॉईन करायची आहे त्यांच्यासाठी. कमेंट करा. म्हणजे जे कोर्सेस आपल्या आदरणीय शशांक सरांनी सांगितले त्या कुठल्याही कोर्सला तुम्हाला जॉईन करायचं असेल तर नक्की कमेंट करा. आम्ही कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा प्रोव्हाइड करू आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे. आपले बरेचसे प्रोग्राम चालतात, त्याच्या लिंक सुद्धा तुम्हाला वरती दिसत असतील आता, त्यावर तुम्ही क्लिक करून त्याच्याबद्दल सुद्धा जाणून घेऊ शकता नवीन. ठीक आहे. आपल्या फॅकल्टीजचे काही व्हिडिओज आहेत, मॅथमॅटिक्सच्या नकुल सरांचे व्हिडिओ आहेत, माझे केमिस्ट्रीचे व्हिडिओ आहेत, शशांक सरांचे सुद्धा मोटिवेशनल व्हिडिओज आहेत. ठीक आहे. ते सर्व तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण जे आपलं एज्युकेशनचा जो काय म्हणतो आपण सर आनंद, आता जसा गणेशोत्सव सुरू आहे तसा आपला शिक्षणाचा उत्सवच आपण साजरा करू शकतो आपल्या माध्यमातून. तर शशांक सरांना मी पुढील वाटचालीसाठी सांगतो की त्यांनी मार्गदर्शन जे आहे करावं आणि सोबतच रूपरेषा जी आपल्या आजच्या चर्चेची ती सांगावी. आता आपण गणेशोत्सव, त्यानंतर गौरीपूजन याचा सर्वांनी आनंद घ्यावा. त्याचबरोबर आपण जे की सर्वात महत्त्वाचा आपला आजचा जो पॉईंट होता तो होता शिक्षण, अतिशय महत्त्वाचं. तर म्हणून सर्व पॅरेंट्स आणि स्टुडंटनी याकडे लक्ष द्यावं. कारण की आपल्याला फक्त उत्सव साजरे करायचे नाही आहेत. उत्सव फक्त आपल्याला काय आहे की थोडंफार मूड चेंज करायचं आहे. त्यामध्ये थोडासा आणखीन जसं आपण रंग भरतो की कुठलंही जर काही काम केलं आपण, त्यामध्ये रंगांचा जसा एक उत्सवच असतो, कारण की वेगवेगळे रंग असले तर आनंद साजरा केला जातो. तशाच हे उत्सव जे असतात ना, हे आपल्या जीवनातले एक रंग असतात आणि ते आपण साजरे करत असतो. त्यामुळं हा एक वेगळा पार्ट आहे. पण आपला सर्वात महत्त्वाचं आहे शिक्षण, की जोपर्यंत आपण शिक्षण चांगल्या पद्धतीने घेणार नाही. कारण की शिक्षण म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगतो मी, की जोपर्यंत म्हणजे आपण जर आता 10th आहे किंवा 12th आहे, जर एखादा विद्यार्थी आपल्याकडे 9th किंवा 11th जर आला आणि त्यांनी जर विचारलं, ताई दादा ही कन्सेप्ट मला कळली नाही आहे, ती समजून सांगाल का, आणि ती जर कन्सेप्ट आपण योग्य पद्धतीने त्याला जर समजून सांगू शकतो तर खरं याला म्हणतात शिक्षण. कारण की तर आपण 10th गेलो आहे. नाहीतर काय पुढचं पाठ मागचं सपाट, काहीच अर्थ नाही. नाहीतर काय तुम्ही PhD केलेली आहे आणि 7व्या वर्गाचं किंवा 10व्या वर्गाची एखादी कन्सेप्ट त्याला समजून सांगू शकत नाहीये, तर मग तर आपल्याला चपराशाचा फॉर्म भरावाच लागतो. सगळेजण उदाहरण देतात की जागा नाहीये, प्लेसमेंट नाहीये, तर तेवढी क्वालिटी दाखवा ना. क्वालिटी जर दाखवली नाही तर तुमची अवस्था हीच होणार आहे. चपराशाचा जरी फॉर्म भरावा लागतो तर तिथे पण सुद्धा रिजेक्ट होईल. तर म्हणून म्हणतोय की शिक्षण घ्या, पण अशा पद्धतीने घ्या. कारण की पुढे जातोय, मागे काहीच नाहीये, अशा शिक्षणाला काही अर्थ नाहीये. म्हणून आपण गुरुकुल एज्युकेशन सिस्टीम सोबत सर्व जॉईन अँड एन्जॉय आपलं एज्युकेशनल थ्रेड्स विथ गुरुकुल एज्युकेशन सिस्टीम अमरावती. आजची चर्चा आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन विषयावर, नवीन उत्सवामध्ये. पण तुम्ही अभ्यास करत राहा, बरोबर? तर हो, नक्कीच. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला काहीही अडचण आली तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर आणि स्वतःच्या स्किल्स ज्या आहेत ह्या डेव्हलप करत राहा. आणि तुमच्यामध्ये पण ज्या काही स्किल्स असतील तुम्हाला जर दाखवायच्या असतील, आणि कसं आहे की प्रत्येक मुलांमध्ये बऱ्याच स्किल असतात त्या दिसत नाहीत, आणि त्या जर दाखवायच्या असतील तर त्या दाखवण्याचा प्रयत्न करा. कारण की आपण काय आहे बॅक स्टेजच जास्त राहण्याचा प्रयत्न करतो, बाल्कनीतच जास्त राहण्याचा प्रयत्न करतो. समोर या, फ्रंटला या, कारण की आपल्याकडे सर्वांचं लक्ष अट्रॅक्ट करा. आणि स्वतःला एक्सप्रेस होऊ द्या, चुकलं तरी चालेल. कारण की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आणि मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, नक्की. आणि चुका होणारच आहे. जोपर्यंत चुका दुसऱ्यांना दिसणार नाही तोपर्यंत आपल्यामध्ये सुधारणा होणार नाही. ज्यांनी कोणी चूक नसेल केली त्यांनी नवीन काही शिकलंच नाही सर, असं काही अर्थच नाही, तो जीवन जगतच नाही. आपण मशीन नाही आहे सर, बरोबर. आपण सर्व सजीव प्राणी आहोत आणि आपल्याकडे चुका होणारच आहे, साहजिक आहे. साहजिक. आणि स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य मला आठवते सर, की मला तुमचे मित्र दाखवा,
ते मित्र कसे आहेत त्यावरून मी तुमचं भविष्य सांगतो की अतिशय योग्य चांगलं सांगितलंय. कारण की संगत ही अतिशय महत्वाची आहे. संगत योग्य ठेवा. घरच्यांनी बिनधास्तपणे एकदम विश्वास ठेवून आपलं सगळ्यांच्या सोबत ठेवली पाहिजे. कारण की कसं आहे की वातावरण खूप बिघडलेलं आहे. कारण की आताची जी सामाजिक परिस्थिती आपण बघतोय हे तर ती खूप गंभीर आहे. म्हणून म्हणतोय की थोडं विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या. बाहेर निघताना थोडा विचार करून निघा. कारण की आईवडील आपली काळजी करत असतात की आईवडिलांवर थोडंसं रेस होऊ नका. कारण की मी बरेच सुद्धा बघतो की या गेममुळे विद्यार्थी आईवडिलांवर रेस होतात. तर ते होऊ नका. बाहेर जाण्यासाठी हट्ट धरतात तर तो हट्ट धरू नका. तर बस इथे चर्चा आपण ही आता आणि मोबाईल पासून थोडे दूर राहा. शेवटचा संदेश तुमच्यासाठी हाच आहे की मोबाईल पासून दूर राहा. मोबाईलचा सदुपयोग करा. मी तर म्हणतो सदुपयोग करा. दुरुपयोग काय आहे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे. सांगायची गरज नाही तुम्हाला. तेवढे हुशार तुम्ही आहात. सगळं समजतं तुम्हाला. चालेल. तर एवढं बोलून आम्ही हो, सर. आजची जे आमचं चर्चा सत्र आहे ते आम्ही थांबवतो. चला पुन्हा गणपती भेटूया. बाप्पा मोरया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. मोरया. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. थँक्यू. थँक्यू.